भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे माढाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटलाय, परंतु मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे। यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला। ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील हेच आपले खासदार असतील अशी बॅनरबाजी केल्याचं दिसून आलं। मात्र यंदा काही करून लोकसभेची उमेदवारी मिळवायचीच अशा भूमिकेत मोहिते पाटील परिवार होता, परंतु रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील यांच्या समोर मोठा पेच निर्माण झालाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।